फॅमिलीमध्ये 2 मुली होत्या. तर मोठ्या मुलीचं मला नाव माहीत नव्हतं. मार्कोसने सांगितलं माझ्या दोन्ही मुलींकडे कलेक्शन आहे. मोठी मुलगीबद्दल काही सांगितलं नाही, पण माझी छोटी मुलगी आहे. तुम्हाला सांगेल काय करायचं ते. हा कॉइन माझ्या मोठ्या बहिणीने घेतलाय. म्हणून मोठी बहीण कोण? म्हणजे ती गेली 2015 सालीच गेली ती. 2014-15ला मेली ती. म्हटलं बरं काय नाव म्हणायचं? तर म्हणजे डायना पिंटो. मला खूप तहान लागली आणि पाणी प्यायला उठलो आणि बाहेर आलो. जसं मी किचनमध्ये गेलो, पाणी पिता पिता माझा ग्लास असा खाली पडला. पिता पिता असा हातातून सरकल्याने खाली पडला आणि मी ती काच उचलायला गेलो तर आणखीन एका मुलीचा हात बघितला मी. ते मुलीने हसत असं सगळं ठेवलं. म्हटलं तुम्ही कोण? मी तुम्हाला बघितलं नाही. हु आर यू? हॅलो, मायसेल्फ डायना पिंटो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तू अजून कोणती गोष्ट सांगणार होतास मुंजाबद्दल? जसं मी ते सांगितलं की हा तांडव गणपती हे मला कळलं आणि मला पहिला शिक्का भेटला ब्राह्मणवाड्यामध्ये. मग मी आणखीन थोडा शोध घ्यायचा प्रयत्न केला ब्राह्मणवाड्यात जाऊन. मी विचार केला की एक शिक्का आहे तर काहीतरी असेल या शिक्क्याच्या मागे. त्यावेळी मला एक पत्र भेटलं आणि त्या पत्रामध्ये राघोबा रघुनाथचा शिक्का होता आणि तो शिक्का असा होता की नारायणरावास पकडण्यात आलेले आहे, त्याला मारण्यात पण आलेले आहे. तळघराच्या पुढे कोणास येऊ देऊ नका. म्हणजे जिथे तांडव गणपतीची पूजा करण्यात येत आहे, ही मूर्ती अत्यंत अलक्ष्मीशी रिलेटेड आहे. तर पूजा विशिष्ट पद्धतीनेच करण्यात यावी आणि जे काही बळी लागत आहेत त्याची व्यवस्था रोज होण्यात येईल ह्याची तुम्ही व्यवस्था ठेवावी. मी नसेल वाड्यावर त्यावेळी. आणि जे काही सोने वितळून शिक्के करण्यात आलेले आहेत त्याचा मग त्यांनी विधी दिला होता की एखादी गर्भवती बाई मेली, आपण मरतो त्यावेळी, म्हणजे आपल्यामध्ये कोण मरतं त्यावेळी आपण सोनं टाकतो. सोनं टाकण्याचं पण एक आहे शास्त्र की तो प्रवास तुमचा होतो. म्हणजे आपण तांदळाची शिधा देतो ज्यावेळी आपण 3D मानतो, त्यावेळी तांदूळ मडकं त्यात पाणी असतं, त्यात ते तांदूळ शिजत असतात आणि सोनं टाकतो आपण. डोळ्यात टाकतो किंवा पायाला बांधतो, अंगठ्याला. का बांधतो आपण? कारण त्या प्रवासामध्ये यमाचे जे यमदूत असतात ते किंमत मागतात पुढे जाण्याची. तर ते सोनं काढून स्पेसिफिकली गर्भवती बायकांचं ते वितळण्यात यावं आणि त्याचे ते कॉइन्स तयार करण्यात यावे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. हा तो विधी होता. आणि माझ्यासाठी खूप अशी एकदम भीतीदायक गोष्ट होती की म्हणजे स्पेसिफिकली तर खरंच ते बळी दिलेत त्यांना, त्यांच्या प्रेतातून घेतलेत का तसं करण्यात आलंय. आणि ते अघोर आणखीन होत गेलं की पुढे फाशे लागतील, ते हाडाचे लागतील. त्याच्यामध्ये अस्थी पण आहे की अशा अस्थी करण्यात यावं, त्या राखेमध्ये ठेवण्यात यावं. ते अस्थी कोणाच्या? तर लहान बाळांच्या. लहान बाळांच्या अस्थी जे चंद्र मुहूर्तावर जन्मलेत. अच्छा. शुक्ल यजुर्वेदीच गोत्राचे पाहिजे, म्हणजे त्याच कुळातले पाहिजे. आणि त्यांचा म्हणजे आपल्यामध्ये कसे ग्रह येतात, तर त्यांचा गुरु आणि शनी स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्याच विधीतले तुम्ही खरा. तर त्यात असं लिहिलं होतं, ते आता 4 सापडलेत पण 3 मिळाले नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं होतं की 7 शिक्के आहेत, 8वा हवाय पण मिळत नाही. त्याचे कारण शोधावे. म्हणजे मला तोपर्यंत कळलं की 7 शिक्के कन्फर्म आहे, 8वा शिक्का कोणता ते माहित नाहीये. मी ते 7 शिक्क्यांना शोधायला निघालो. त्यामध्ये त्यावेळी जी गावं लिहिण्यात आलेली होती ती गावं होती एक ब्राह्मणवाडा, दुसरं होतं नरसी वाडी जिथे दत्ताचं आहे, तिसरं होतं जरा म्हणजे जी किल्ला आहे जरा सातारामध्ये तो, चौथी होती जगबुडी नदीची वेस म्हणजे जी कोकणात येते, चिपळूणच्या थोडी पुढे. 5वा येते खडकी. 6वा पंचपात्रीवाडा पुण्याचा. आणि जो 7वा होता ठिकाण ते मला अनाकलनीय होतं, ते होतं तुंबाड. तुंबाड जे आपण पिक्चरमध्ये बघितलंय ते साताऱ्यात दाखवले, पण ते रिअल तुंबाड नाहीये.
खरं कुंभाड कोकणात आहे. रत्नागिरीच्या पुढे देवरुख गाव आहे, गावच्या 55 किलोमीटर पुढे खरं तुंबाड आहे. तुंबाडला तुंबाड का म्हणतात? कारण तिकडे कंटिन्युअस पाऊस पडत असतो आणि तिथं ओल असते, म्हणजे जिथे इंद्राने कोप केलाय असं. सो जास्त पाणी असणं किंवा पाणी नसणं यात कुठेच तिकडे झाडं टिकू शकत नाही, म्हणजे जीवन नाही होऊ शकत, फळत नाही. तर त्या तुंबाडामध्ये तो 7वा शिक्का होता. त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की तांडव गणपतीस दिग्गज लागतील, ते दिग्गजांना गोळा करा. आणि ते दिग्गज येतील काही दिवसांनी. आता काही दिवसांनी दिग्गज येते, दिग्गजांचा मला अर्थ कळला नाही, पण जसं मी त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. दिग्गज म्हणजे जे 10 खांब असतात. फॉर एक्झाम्पल आपण हे पुराणांमधली कथा आहे की आपण ज्यावेळी इंद्राच्या स्वर्गात जातो, तर इंद्राचा जो स्वर्ग आहे तो 10 खांबांवर आधारित आहे. त्या प्रत्येक खांबावर एक हत्ती आहे. त्या हत्तीला गज आणि त्यांनी दिग्पाल म्हणजे इंद्राला धरले म्हणून आधार दिला म्हणून दिग्गज. मग तांडव गणपतीची मूर्तीला किंवा तांडव गणपतीच्या अधिष्ठानाला कोण धारण करेल? मग ते 7 मुंजा आहेत. मुंजा हा तांडव गणपतीचा मानस मुलगा. कारण तांडव गणपतीला पण ज्ञान आहे, अनलिमिटेड ज्ञान आहे, आणि मुंजाकडे पण ज्ञान आहे अनलिमिटेड. टेक्निकली राघोबादाने होरक्रक्स सारखं काहीतरी तयार केलेलं होता, जर तसं जर समजून घ्यायचं झालं असेल तर, की त्यामध्ये त्यांनी ते 7 ह्याच्यामध्ये काहीतरी लपवलेलं होतं जे खूप भयानक करणार होता तो. मला त्याच्यानंतर पंचपाचा पत्ता सापडला आणि पुण्यामध्ये ताबू स्ट्रीटवरती मला जिथे मी गेलो होतो, जिथं भात झाला होता, तिथंच मला एक कलेक्टर सापडला जो कॉईनचा कलेक्टर आहे. त्याचं नाव होतं जॉली पुनावाला. जो जॉली पुनावाला जो मनुष्य होता तो स्पेसिफिकली हिस्टॉरिकल आर्टिफॅक्ट कलेक्ट करायचा. त्यांच्या वडिलांचा मी मेसेज चेक केलेला नव्हता, पण त्यांच्या वडिलांचा मला मेसेज आला होता. हे 2022चं आहे ही गोष्ट. मी मध्ये कोविडमुळे थांबलं हे सगळं. 2022ला मी स्टार्ट केलं परत. ते म्हटले, कारण मी ॲज अ हिस्टॉरिकलमध्ये सोसायटीमध्ये मी माझे ग्रुप्स होते पुण्यामध्ये, त्यामुळे मला लोक कॉन्टॅक्ट करायचे की हे आहे का, ते आहे का. तर ते म्हटले की आम्ही ब्रिटिश म्युझियममधून जे निघालं होतं त्यांचं काय म्हणतात ते, त्यांनी विकायला काढले होते, त्यामध्ये आम्ही बीड करून हे घेतले विकत कॉईन. पण हा कॉईन आल्यापासून आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स होते. म्हणजे काय होतात प्रॉब्लेम्स? त्यामुळे आहेत खूप प्रॉब्लेम्स, तुम्ही या एकदा. मग मी कॅम्प साईडला, पुण्याचा खूप प्रसिद्ध एरिया आहे, MG रोडला गेलो, जिथे त्यांचा बंगला आहे गोळीबार मैदानाच्या इथे. आणि ते बोलले की आम्हाला हे लखन दारूवाला नावाचे गृहस्थ आहे, त्यांच्याकडून त्यांनी हा आधी विकला होता, त्यांच्याकडून आमच्याकडे हा आलाय. आणि मी जॉलीशी बोललो. जॉलीशी याच्या आधी मी भेटलेलो होतो. जॉली हा नावातच कसं जॉली, तसं जॉली होता. लाईक हसत खेळत असायचा, बिंदास होता, पारशी बाबा. कधी पण मला चिकन धनसा खायला बोलवायचा, म्हणायचा आपण एन्जॉय करू. त्याला खूप विंटेज कार घ्यायचा पण शौक. तो असा झोप झालेली नव्हती, डोळे असे लाल लाल झालेले होते, असं काहीतरी बरळत होता. आणि म्हटलं लेके जाओ, लेके जाओ. मतलब क्या लेके जाओ? वो लेके जाओ, गंदगी लेके जाओ, वो तकलीफ दे रही है. आणि त्यामध्ये बोलला की माझी मिनी मेली त्यात. म्हटलं मिनी कोण आहे? ह्याचा मांजर बोलला. म्हटलं मिनी कशी म्हणलं? जसा हा कॉईन आला घरात बोलला तसं ते मांजर मेलं. आता मी म्हटलो आता कॉईन दाखवा. आणि मला जी शंका होती ती खरी झाली. स्पेसिफिकली तो जो कॉईन होता तो एका डब्बीमध्ये होता, आणि त्या डब्बीला साईडने 13 रुद्राक्ष आणि त्याच्या पुढे 13 श्रीयंत्र, त्याच्यामुळे तो कॉईन ठेवलेला होता. प्रोटो त्याच्या बाहेर काढू नका काचेच्या. तर मुमेंट मी बघितला तो तांडव गणपतीचा दुसरा शिक्का होता. आता माझ्यासाठी ते खूप स्केरी झालं. म्हटलं नाही, हे आता जे आहे लिहिलेलं पत्र ते खरं आहे, हे 7 शिक्के आहेत. म्हटलं तुम्हाला आणखीन काय माहिती आहे का? दारूवाला जे झालंय, लखन दारूवाला, त्याच्या पुढचं कोण माहिती आहे? पंचपात्री वाड्यामध्ये एक आहे शिक्का, बाकीचं आमच्याकडे नाही नॉलेज. पंचपात्री वाड्याला जातो म्हटलं. पंचपात्री वाड्यामध्ये गेलं. पंचपात्री वाडा म्हणजे जो बळी मुंजाचं मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्या रिलेटेड होतं.
द मोमेंट मी पंचपात्री वाड्यामध्ये गेलो आणि तो कॉईन दाखवला, मी तो खोललेला नव्हता तोपर्यंत कॉईन. मी म्हटलो की तुम्हाला काय माहिती आहे का या कॉईन बद्दल? तर त्या वाड्यात मी जसं गेलो ते म्हातारे आजोबा ओरडायला लागले, माझा भाऊ वेडा झाला, आमचा वंशविनाश झाला, आम्ही दत्तक लोक घ्यायला लागलो, ती घाणेरडी बाहेर तो घाणेरडा शिक्का बाहेर घेऊन जावा. ओरडायला लागले, किंचडायला लागले. म्हटलं झालं काय? त्यावेळेला माहित नाही, पण आमच्याकडे काय कागदपत्र आहेत, पण तू जाऊ नकोस, तू मरशील, तो बाळोबा तुला ग्रासेल. कोण बाळोबा? तो पण मला माहित नव्हतं बाळोबा मुंजा कोण आहेत. तर ते म्हटले की तू खाली जा तळघरामध्ये, तुला हवे ते कागदपत्र घे आणि ते घेऊन तू निघून जा, चालतो इथं. म्हटलं तुमचा भाऊ कुठे? नाही मला माहित नाही, सकाळपासून तो दिसत नाही. जसं मी तळघरात जायला लागलो तसा मला एका म्हाताऱ्या माणसाचा असा कापलेला आवाज ऐकू यायला लागला. रण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळवात. खाली बघितलं, त्याच्याकडे बघितलं तर तो म्हातारा जो वेडा होता त्यांनी सांगितलेला वरती, तो खाली बसला होता समोरच, असा अंधारात, असे पाय असे खालून असा भूतासारखा बघत होता. काय रे, शिक्के हवेत का रे? म्हटलं हो. भाड्या मिळणार नाही शिक्के तुला, राघोबा दादाची अमानत कोणाला भेटत नसते इथे. तू कुठेही जा, पाताळात जा, कुठे जा, तुला भेटणार नाही. त्याच्या मार्गाला जाऊ नकोस, किडे पडून मरशील. मला त्यावेळी भीती वाटली. म्हटलं मी जे काही काम करतोय, जरी ते ऐतिहासिक असलं तरी रिस्क आहे त्याच्यामध्ये, की कदाचित जीवावर पण येऊ शकतं, आणि माणूस शेवटी जीवाला भीतो. तरी पूर्ण विचार करून मी ते कागदपत्र काढली, आणि त्या कागदपत्रांमध्ये पुढच्या 5 शिक्क्यांचे कुठे कुठे आहेत ते प्रॉपर लिहिलेलं होतं. मी 3रा शिक्का घेतला आणि 3ऱ्या शिक्क्याचा मी पत्ता घेतला त्यातून. तो पत्ता होता खडकीचा, खडकी गावाचा, जो मी आधी सांगितला बाळोबा मुंजा. मी तिकडे गेलो खडकी गावाला, आणि तिथे जे खडकी गावाच्या पुढे एक गणेश गल्ली होती, त्या गल्लीत मी गणेश गल्ली का, कारण तिकडे गणपतीच्या मूर्त्या बनवण्यात यायच्या. थोडं ओढ्याच्या जागेला त्या बाळोबा मुंजाचं घर होतं. तर त्यांचे जे वंशज होते त्यापैकी एक म्हातारी जिवंत होती. म्हटलं मला या पत्रात बाळोबा मुंजाचं नाव आढळले, कोण आहे हा बाळोबा मुंजा? म्हणजे ह्याचं नाव बाळोबा धारप होतं. हा आमचा, मी ह्याच्या अँसेस्टर्स आहोत, आम्ही वंशज होतो त्याचे. तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या नावाने काय चालतं? म्हटलं काय चालतं? ह्याच्या नावाने ब्लॅक मॅजिक चालते बोलली काठावरती. हा मुंजा आहे, हा मुंजा आहे बोलली, आणि हा जागृत मुंजा आहे, हा मुंजोबा नाही मुंजा आहे. बाळा तू जा इथून. म्हटलो कुठे? आणि मग तिने मला त्या बोगद्याच्या इथे नेलं आणि तिकडे त्याचं मंदिर दाखवलं. नागडा बसलेला एक मनुष्य आहे, छोटीशी मूर्ती, पूर्ण टाकलाय, त्याला कुंकू हळद सगळं टाकलंय, आणि तो असं जीप काढून बसलाय अशी करून. स्केरी येते. आणि हे मी 7-8च्या टायमाला बघितलं. मी म्हटलं काय कथा आहे? तर ती बोलली की ह्याला दगडाने ठेचून मारलं, ह्यानी बाई उचलली होती, काम वाचण्याच्या आहारी गेला होता, आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पेशव्यांनी, त्यावेळी माधवराव पेशव्यांनी त्याला मारलं होतं. पण हा बाळोबा धारप जो होता, हा नारायण राघोबा दादाकडे कामाला होता, तर त्याला त्यांनी एक शिक्का दिलेला होता. तो शिक्का त्याच्याकडे होता. तो ब्लॅक मॅजिक मध्ये खूप हुशार होता. तो बोलला होता मी सगळ्यांना ग्रासणार, मी ही जागा सोडणार नाही, हे झाड सोडणार नाही, आणि प्रत्येक बाईला वापरणार. गोखले नावाची एक बाई होती. हे आता थोडं पुढे येतोय, किती भयानक होता बाळोबा मुंजाची स्टोऱ्या त्या सांगतोय आता. 1973 साली ती नवीनच वकील झालेली होती, प्रॅक्टिस करत होती, आणि पुणे आणि खडकीला जोडायचा मार्ग म्हणजे रेंज हिल. तर पुणे आणि खडकीला जोडायचा जो मार्ग होता ना, त्याच्यामध्ये हा रोड पडायचा. आणि तेजस्विनी याच्यावर विश्वास ठेवत नव्हती, कारण ती शिकलेली होती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती नास्तिक होती. ती म्हटली मी काय ऐकणार नाही, मला बस नाही बेटा, मी चालत जाते. लोक म्हटले तू आज थांब तिकडेच, मी माझ्या घरी चल. 2-3 मैत्रिणी बोलल्या तू इथून माझ्या घरी ये. नाही बोलली मी येणार. तर ती आली चालत 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 चालत. तर तिने जे पत्रात लिहिले स्वतःच्या डायरीमध्ये मरायच्या आधी, त्यात तिला एक माणूस दिसला, धोतर बितर घातलेला, कानात भिगबडी, स्वच्छ. काय हो कुठे चालल्यात? रात्र झाली, पाणी पिया. हे तुम्हाला पाणी देतो. जशी ती तेजस्विनी जे जे लिहिले तिचे जे आहेत त्या डायरीनुसार, ती जशी पुढे त्याच्याकडे पाणी मागायला गेली, तिने बघितलं की जिथं घर होतं तिथं घर नव्हतं, तिथं ते झाड होतं.
आभास केला त्याने निर्माण, पॅरलल जग तयार केलं. आणि त्याच्या हातात पाण्याचा ग्लास नव्हता, म्हणजे जे पाण्याचा तिला ग्लास दिला होता तिच्या हातात शेणाचे भरलेले हातात तिचं शेण होतं. ते बघून ती चक्कर येऊन पडली आणि दुसऱ्या दिवशी तिने असं लिहिले की तिचे पूर्ण कपडे काढलेले होते अंगावरचे आणि तिच्या पाठीवर नखांचे पूर्ण हे होते, चिन्ह होते, पूर्ण असे मार्क्स होते. त्याच्यानंतर रोज रात्री ती ओरडायला लागायची, किंचाळायची की तो येतोय, तो येतोय. लोकांना कळत नव्हतं. रोज सगळे त्यांच्यासमोर बसायचे, पण तिला आपोआप इथं मानेवर, इकडे सगळे चावे वगैरे सगळं असं ते नखांचे मार्क्स दिसायचे. मग त्यांना कळलं की हा काहीतरी भयानक प्रकार आहे. त्यांनी सगळे विधी केले, सगळं केलं. पण तिने जशी डायरी लिहिली त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे भर दिवाळीमध्ये तिने त्या झाडाला जाऊन फांदी घेतली आणि बोलली आता मी पूर्ण मुंजाची झाली. टाकली. हो, पुढे अशा खूप केसेस झाल्या. मग तिकडे त्यांनी हनुमानाचा यज्ञ केला आणि तिकडे त्यांनी त्या झाडाखाली हनुमान बांधला आणि त्या मुंजाच्या इकडे पूर्ण पायवाट केली. अमावस्या सोडून कोणी तिकडे या म्हटले, पण अमावस्याला जायचं नाही म्हणून तिथे अमावस्याला रिक्षावाले रिक्षा पण नेत नाही. तिथं कोण बाई किंवा माणूस दिसला ते त्यांना उचलत नाही. या बाळोबा मुंजाच्या जे त्यांचे पुढचे जे आले होते वंश त्यांनी सांगितलं हा कॉईन आहे तुम्ही घेऊन जा. तुम्हाला तिसरा कॉईन तिथे सापडला. त्याच्या पुढे माझ्याकडे आता 4 कॉईन मला शोधायचे होते. चौथा कॉईन मला ब्रिटिश संग्रहालयातूनच सापडला. त्यामुळे आहे आमच्याकडे, इझी होतं, त्याच्या पाठी काही स्टोऱ्या वगैरे नव्हत्या. 5वा कॉईन मी अजिंक्य ताराला गेलो, तिथे सेमच की असं असं झालंय आणि आमच्या कुळात हे झालं तर आम्ही मंदिरात तो कॉईन ठेवून दिलाय. तो मला 5वा सापडला. 6वं शेणगी गावात सापडला. त्या शेणगीकर नावाचं मी सांगितलं होतं ना की तांडव गणपतीच्या वेळी एक ब्राह्मण होता, तो उचलून घेऊन गेला. त्या मूर्तीच्या हातात जो कॉईन होता तो त्या शेणगी गावातच होता. तो त्यांनी हनुमानाच्या देवळात ठेवलेला होता. 7वा कॉईन काय मला 7-8 महिने सापडलाच नाही. मग मी विचार केला की हा 7वा कॉईन आहे कुठं. प्रत्येक चेक केलं, पुस्तकं चेक केली. मी हिस्टोरी अँड आर्टिफॅक्टच्या प्रत्येक ठिकाणी कॉल करायचा प्रयत्न केला. तर मला कळलं की खूप मोठं कॉईनचं लॉट 2014-15च्या टायमाला एका फॅमिलीने घेतलाय. आणि ती फॅमिली गोव्यात राहते आणि तो जो विकत घेणारा माणूस होता त्याचं नाव होतं मार्कस पिंटो. तर पिंटो फॅमिली बेसिकली पोर्तुगालवरून आलेले आहे, पिंटोज. आणि ह्यांचा जो संस्थापक होता त्याचं नाव होतं फ्रान्सिस पिंटो. फ्रान्सिस पिंटो बेसिकली शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होता आणि तो ख्रिश्चन करायला बघायचा, कन्वर्ट करायला बघायचा. पण ते जास्त झालं नाही आणि नंतर त्याचा जिजसवरून विश्वास सुटला, सो तो सॅटनिझमकडे गेला. सॅटनिझम म्हणजे जे शैतानाला मानतात. शैतानाला म्हणणार आहे. आणि तो त्याची पूजा करायला लागला आणि सो त्याचं जे चर्च होतं ते सॅटनिक चर्च झालं. जे पुढे जे नॉर्मल जिजसचे जे कॅथलिक चर्च असतं त्यांनी ते तोडून टाकलं. पण पिंटो फॅमिलीकडे त्याच्यानंतर गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीज आले खूप अधिकार आले आणि बेसिकली वतनदार झाले होते. सो पंजिम आणि त्याच्यात नॉर्थ गोव्याचा थोडाफार एरिया ते कंट्रोल करत होते. तरी खूप मोठी फॅमिली तिकडे. आणि मी गेलो त्यांच्या बंगल्यावर आणि म्हणलं तुमच्याकडे खूप कॉईन कलेक्शन आहे, मी बघू शकतो का. तिची बहीण होती रोझरी. त्या पिंटो फॅमिलीमध्ये 2 मुली होत्या. तर मोठ्या मुलीचं मला नाव माहीत नव्हतं. मार्कोसने सांगितलं माझ्या दोन्ही मुलींकडे कलेक्शन आहे. तर मोठी मुलगीबद्दल काही सांगितलं नाही, पण माझी छोटी मुलगी आहे ती तुम्हाला सांगेल काय करायचं आहे ते. तर त्या रोझरी पिंटो नावाच्या मुलीने मला सगळं दाखवलं. ते म्हटलं तुम्ही कोण काय, सगळी आमची चर्चा झाली. म्हटलं एक कॉईन हवा आहे मला जो मला वाटते तुमच्याकडे, आणि मी तिला ते दाखवलं सगळे की असं 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 आहे. त्याच्यावर तिचं असं म्हणणं आलं की हा कॉईन माझ्या मोठ्या बहिणीने घेतलाय. मोठी बहीण कोण. ती गेली 2015 सालीच गेली, ती 2014-15ला मेली ती. म्हटलं बरं काय नाव म्हणायचं, तर डायना पिंटो. हा तांडव गणपतीचा शिक्का तिच्याकडे आहे पण माहित नाही तिच्या तिने कुठे ठेवला काय. त्या घरामध्ये मी खूप असे सॅटॅनिक रिलेटेड आर्टिफॅक्ट बघत होतो, लिलिथ, लेवियाथन कल्ट. तर मग तिथे थोडा अंदाज आला की हे
कल्ट रिलेटेड फॅमिली, जिथे गॉड्सला नाही मानत आहे पण डिमोनॉलॉजी जास्त आणि डिमन्सला जास्त मानतात. त्यामुळे लेलिथचं सिगिल होतं, 7 सर्पंट्स होते, सॅटर्न होता तिथे, लुसिफर होता. आणि मी विचारलं हे कोण करायचं, मी नाही, हे डायना करायची बोलली ह्यांचं सगळं. तुम्ही झोपा बोलली रात्री, तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मला शिक्का सापडायचा देते, नाहीतर मग नाही आमच्याकडे. तो डायना बरोबर गेला. झोपायच्या येते आम्ही जेवायला बसलो सगळे, आणि ती जी चमचे क्रॉकरी वगैरे असते ती रशियन स्टाईलची होते. आणि ती म्हटली की आमच्याकडे आणखीन एक आर्टिफॅक्ट आहे. म्हटलं काय आहे? त्याला हे बघा हा. आणि तिने मला एक पेन दाखवला चांदीचा, आणि त्या चांदीच्या पेनवर द मिस्टेरियस मंक असं एक रशियनमध्ये लिहिलेलं होतं. म्हटलं द मिस्टेरियस मंक, जेवढा मला इतिहासाबद्दल माहिती आहे तो एकच होता, त्याचं नाव होतं ग्रेगोरी रासपुतीन. मी तिला विचारलं की हे ग्रेगोरी रासपुतीन, हो हे आहे. आता रासपुतीन हा खूप प्रसिद्ध युरोपमध्ये, रासपुतीन कोण? तर ग्रेगोरी रासपुतीन हा रशियामध्ये खूप असा प्रभावित व्यक्तिमत्व होता. जो रशियाचा जो झार निकोलस होता, राजा, त्याला खूप सल्ले द्यायचा आणि तो भविष्य सांगायचा. खूप मिस्टेरियस फिगर होता तो, अचानक आला. आणि बेसिकली ही इज द ॲक्च्युअल फाउंडर ऑफ द इल्युमिनॅटी कल्ट. आपण जे इल्युमिनॅटी बघतो की पुढे एका सोसायटीने स्थापन केलं, नाही, पण ही इज द ॲक्च्युअल फाउंडर ऑफ द इल्युमिनॅटी अँड द मरियाना वेब कल्ट. जे पुढे आपले जे मरीन आहे, US मरीन, त्यांनी ती सायकोलॉजी आणि त्याची जी टर्म वापरली पुढे. सो ते जे मरियाना कल्ट होता त्याचा जो फाउंडर होता तो रासपुतीन. आणि मी खूप इंटरेस्टेड होतो त्यामध्ये, कारण हे एकदम वेगळा भाग होता. हा कथेशी रिलेटेड नव्हता पण त्या फॅमिलीशी रिलेटेड होता. सो मी तिच्याकडून आणखीन जाण्याचा, हा पेन आला कुठे, त्यावर ते म्हटली की असं 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 आहे. त्यापूर्वी रासपुतीनवर पण सांगतो. झार निकोलसचा मुलगा मृत्यूशय्येवर होता ज्यावेळी रासपुतीन आला होता, आणि त्याला असा रोग होता की ज्याच्यामुळे त्याला छोट्या सुद्धा वाऊंड झाला, जखम झाली तर त्याचा मुलगा मरून जाईल, त्याचा रक्तस्राव थांबणार नाही. सो त्याचं ब्लिडिंग थांबणार नाही. तर रासपुटीनने त्याच्या मुलाला ते थांबवलं, म्हणजे तो क्युअर केला, विच इज व्हेरी रेअर. आणि एक मंक कसा काय क्युअर करू शकतो विथ ओनली चांटिंग सम मंत्र अँड ऑल दॅट. आणि ब्लेसिंग्सवर कसं करतं, त्यांच्या खूप त्याच्यावर विश्वास झाला. तर रासपुटीनने स्वतःचा मृत्यू लिहिला होता, मी 1917 साली मरणार आणि मी मेल्यानंतर झारचं सगळं खानदान मरणार. आणि पुढचं त्यांनी लिटरली 20-25 वर्ष लिहिलं होतं की हा माणूस सत्तेवर येणार. ज्यावेळी रासपुतीनला मारायचा प्रयत्न झाला, युगोस्लाव नावाचा एक माणूस होता, येस्लाव, त्यांनी त्याला 2 गोळ्या मारल्या तरी तो मेला नाही, त्याला ड्राऊन केलं तरी तो मेला नाही, त्याला 7 वेळा मारायचा प्रयत्न केला. 8व्या वेळा रासपुतीन बोला, हा आता माझ्या 7 लाईफ संपले, आता मी मरेन. त्यावेळी रासपुतीन मेला. तो खूप मिस्टेरियस फिगर होता. तो पेन बघून ॲज अ हिस्टोरियन मी खुश झालो आणि मी वरती गेलो आणि मी झोपलो. मला खूप तहान लागली आणि पाणी प्यायला उठलो आणि बाहेर आलो. जसं मी किचनमध्ये गेलो, त्यांचे वर्कर पण झोपले होते, म्हणलं मीच पाणी घेतो. पाणी पिता पिता माझा ग्लास असा खाली पडला, पिता पिता असा हातातून सरकला खाली पडला. आणि मी ती काच उचलायला गेलो तर आणखीन एका मुलीचा हात बघितला मी, आउट ऑफ नोवेअर. आणि जसं चमकून वरती बघितलं तर ते मुलीने हसत असं सगळं ठेवलं. मी म्हटलो तुम्ही कोण, मी तुम्हाला बघितलं नाही. हु आर यू, मैंने आपको देखा नहीं है इस अभी मेंशन में. हेलो माय सेल्फ डायना पिंटो. आय वॉज शॉक्ड. मी म्हटलं हे चाललं काय, एक बहीण बोलते ती मेली आहे, आणि व्हेरी अनअन्सरेबल गोष्टी होत्या त्या माझ्यासाठी, अनइमॅजिनेबल होत्या, अनथिंकेबल होत्या. आणि मी म्हटलो आप सिक्का चाहिए ना आपको, ये लो आपका सिक्का. आणि तिने मला तो 7वा शिक्का दिला. द मोमेंट तो 7वा शिक्का मला तिने हातात द्यायचा प्रयत्न केला, मी म्हटलं नाही, मी नाही घेणार. मला काहीतरी काळं बिरं वाटलं त्यात. मी म्हटलं तू मला कशी काय दिसतेस, ॲटली सम थिंग्स आर नॉट आन्सरेबल, और काही गोष्टींचा तुम्ही नाही लॉजिकल रिझन देऊ शकत. जस्ट टेक दिस कॉइन अँड गो. बट आय फील की तुझ्या मार्गावर आहे तो खूप बरोबर मार्ग आहे. हे उलटं बोलले, कोणतरी मला बरोबर बोललं. मोस्टली लोक म्हणायचं चुकीचं आहे. जसा तो शिक्का माझ्या हातात आला, मी चक्करून पडलो तिकडे आणि मला रक्ताची उलटी झाली.
मी सकाळी हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी तिच्या बहिणीला बोललो की मुझे वो दिखी. हाँ मुझे पता है वो दिखेगी आपको. बोलो मरी नाही आप झूठ बोल रहे हो. तर तिने मला तिच्या ग्रेव्हवर घेऊन गेली ग्रेव्हयार्डमध्ये. सो ती मेलेली होती पण मी तिची ग्रेव्ह तर खोदू नाही शकत. सो मी आहे त्या गोष्टींवर विश्वास ठेवला. पण त्यानंतर मी जेवढी माहिती काढली मला कळलं की डायना पिंटो वॉज अ पार्ट ऑफ अ इल्युमिनाटी. सो मे बी तिचं डायना पिंटो असलेलं नाव तिने कॅन्सल केले आणि ती रोमानियाला पण होती. रोमानियाला बेसिकली रोमानियन विचेस असतात. तिथे मोस्टली सॅटनिझमची प्रॅक्टिस होते. डार्क द वेडार हे नावाचे एक कॅरेक्टर आहे ज्याला आपण व्हॅम्पायर बोलतो, जो रोमानियाचा किंग होता ज्याच्यामुळे ब्लॅक डेथ आली होती. त्याची ती फॉलोअर होती आणि ती सॅटॅनिक चर्चला मानायची ज्याच्यामध्ये ती लेवियाथन कल्ट फॉलो करायची. गोव्यामध्ये तिला त्या ह्याच्यासाठी पकडलं होतं 2011ला. मला एवढीच माहिती. 2014-15 पासून मला डायना पिंटोची माहिती नाही भेटली. आता मला माझे जे मेंटॉर आहेत पशुपतीनाथ अघोरा ह्यांची काही इकडे संदर्भ द्यावे लागतील. मी त्यांच्या ह्याच्यात होतो कॉन्टॅक्टमध्ये. ते मला सांगायचे. इव्हन ते मला सांगितलं ना त्या केसमध्ये पण त्यांनी मला हेल्प केली होती की तू गणेश याग वगैरे कर तिकडे गुरुगोत्राच्या ब्राह्मणांकडून. मी सगळे कॉइन्स तिकडे अघोर मठाला पाठवले होते अघोरांच्या प्रोटेक्शनमध्ये. द मुमेंट मला 7वा कॉइन भेटला ते म्हटले की ते सगळे कॉइन तिकडे थरथरायला लागले. ते पाण्यात ठेवलेले होते गंगाजलमध्ये आणि ते वॉटर ब्लॅक झाले, सोनं काळं पडलंय. ह्याचा अर्थ काय? मला माहित नव्हतं त्याचा अर्थ काय. मला असं वाटलं कदाचित मी मीडियम असेल त्याचा, कारण ती मला जाताना डायना बोललेली होती की काही गोष्टी काही लोकांच्याच हाताने होतात. 7वा सिक्का का 8वा जो सिक्का 7 सिक्के 8वा पता नाही ची जी पुढची जी कडी आहे ती कदाचित तू असू शकशील. आय वॉज सो शॉक्ड इन देअर. मे बी ते माणसा थ्रू त्यांना करायचं होतं. तर तो कॉइन आहे तिथे खाली ठेव, तुझ्या खिशातून काढ, कुठे असेल तिकडे तो पाठव. मी तो काढला आणि तिकडे पाठवला. त्यांनी तो जाळायचा प्रयत्न केला, तो जाळा नाही गेला, ते मेल्ट नाही झालं सोनं. सो त्यांनी ते स्मशानात नेलं आणि स्मशानात चितेंच्या भोवती हे केलं. ज्या चितेभोवती त्यांनी केलं होतं ते प्रेत थडथडायला लागलं. आणि अघोरांना खूप मंत्र माहीत असतात आणि त्यांना ॲक्च्युली रोहिणी विद्या माहीत असते. तर रोहिणी विद्या थ्रू मला असं कळण्यात आलं की नाही ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण ते झालं नाही. ते म्हटले की आम्ही एका मिस्टेरियस प्लेसवर गाडून टाकू आणि त्याच्यानंतर माझा आणि त्या कॉइनचा संबंध संपला. पण ते म्हटले की कदाचित पुढे अशी उत्तरं तुला भेटतील की तुला परत त्या कॉइन्ससाठी काहीतरी हातात घेऊन काहीतरी कामं करावी लागते. तर कॉइनची कथा इथे संपली आहे पण ती पूर्ण संपलेली नाही, ती क्रमशः आहे, टू बी कंटिन्यू आहे. येस. मग आता ते कॉइन गाडले गेले. कॉइन काढले गेले अननोन लोकेशन्सला. पण मला वाटतं भाई खूप मजा आली, कारण आपण गेल्या मला वाटतं 2 तासापासून म्हणजे ऑफ कॅमेरात आपण 3-4 तास बोलतोय आणि खूप भारी वाटलं मला तर आज, कारण ज्या तू गोष्टी सांगितल्यास, जेही तू एक्सपिरियन्स, तुझे अनुभव जे सांगितले, ज्याही घटना तुझ्यावर घडल्या तर ते खूपच स्कॅरी होत्या. प्लस त्या ज्या घटना होत्या त्यांना तू ज्या पद्धतीने सांगितलंस आणि तू त्यांना थोडं ॲड लिहिलंस पण, जी तुझी स्टोरी टेलिंग, जी तुझी कला आहे ती पण त्याच्यात तू वापरलीस आणि ती पण खूप बोलतात ना मस्त होती आणि ऐकायलाही खूप मजा आली मला. म्हणजे मध्ये मध्ये तर मी हरवून गेलो होतो की ही गोष्टी एक गोष्ट लिंक होत जाते. तर मजा आली बाई. थँक्यू सो मच. स्पेशली तुझे जे घरातल्या गोष्टी होत्या, पुण्यातल्या गोष्टी होत्या. तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आणि धन्यवाद भंकस पॉडकास्टचे सुद्धा की मी आलो. आणि रिकी तुझं सगळ्यात मला धन्यवाद मानायचे आहेत की तू मला चान्स दिला इकडे बोलायचा. भविष्यात ही अधुरी राहिलेली कथा पूर्ण पण करेल इकडे येऊन. आणि यस, तुमच्या ऑडियन्सला, प्रेक्षकांनाही एक थँक्यू की तुम्ही आमचा पॉडकास्ट एन्जॉय करताल अशी अपेक्षा ठेवून मी. तर तुम्ही सिद्धेशलाही फॉलो करू शकता. इंस्टाग्राम हँडल आहे मिस्टेरियस मिस्टर क्रो आणि त्यात तो बऱ्याच अशा गोष्टी सांगत असतो आणि बऱ्याच अशा काही ना काही कॉन्टेंट टाकत असतो. आता ह्याच्या ऑफ कॅमेराही बोलणं झालं की ते खूप प्लॅन्स चालू आहेत वेगवेगळे. तर फॉलो करा, तुम्हाला अपडेटेड राहील. आणि भंकसवर तुम्ही परत सिद्धेशला बघाल हे नक्कीच मी गॅरंटी देतो. आणि ती जी गोष्ट आहे ती आपण कम्प्लीट करू. येस सर.